नमस्कार मतदार बंधू भगिनी, मी सचिन किरण बेलेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचा अधिकृत उमेदवार इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातून ही निवडणूक लढवित आहे। या संपूर्ण शहराला जाणवतो तो एक मूलभूत प्रश्न म्हणजे मुबलक पाण्याची समस्या। नदी आहे उशाला आणि कोरड पडली घशाला अशी अवस्था झाली आहे इचलकरंजीची। म्हणजे आपल्याच गावात नदी आहे पण आपण पाणी वापरू शकत नाही आणि या पाण्यामुळे काय राजकारण झालं हे तुम्हाला वेगळं सांगावं। जर आपल्याच नदीचं पाणी आपल्याला वापरायचं असेल तर एक नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य सुद्धा आहे। आपली नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। गटर, नाली व इतर सांडपाणी जे आहे ते डायरेक्ट नदीमध्ये न सोडता केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मदतीने CETP प्रकल्प उभा करून त्या ठिकाणी त्या पाण्याचं पुनर्भरण करून पुन्हा ते कोणत्या गोष्टीसाठी वापरता येतं याचा देखील विचार करता येऊ शकतो। आपल्या शहरामध्ये CETP प्रकल्प आहेतच, पण शहराचा आवाका पाहता त्याची क्षमता वाढवणं आज गरजेचं आहे। आपण नदीला माता मानतो, मग नदीची शुद्धता त्याचं पावित्र्य राखणं आपलंच कर्तव्य आहे, कारण निसर्गानं ही आपल्याला दिलेली देणगीच असते। पाणी म्हणजे जीवन आणि जीवन जर विष बनलं तर त्यामध्ये कावीळसारखा फटका बसू शकतो आणि त्यासाठीच आपण या पाण्याची, आपल्या नदीची काळजी घेणं सगळ्यात प्रथम कर्तव्य आहे। हे नको असणारी सांडपाणी जे आहे त्याचा जर विचार केला तर पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मध्ये पुन्हा त्या पाण्यावरती रिसायकल प्रकल्प करून ते वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरता कसं येऊ शकतं याचा विचार केला जातो आणि केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या मदतीने हे सुद्धा प्रकल्प आपल्या शहरामध्ये येऊ शकतात आणि हेच सांडपाणी नदीत न मिसळल्यामुळे नदी सुद्धा स्वच्छ राहते। त्याचा वापर इतर काही गोष्टीसाठी करता येतो। बांधकामाची कामं असू दे किंवा बांबूसारखी शेती असू दे किंवा वेगवेगळ्या उत्पादित क्षेत्रांच्या गोष्टीसाठी असू दे, यासाठी या पाण्याचा वापर केला जातो। तर अशा प्रकारचे बदल जर घडायचे असतील तर केवळ आपण एकटेच नसू तर याचा जर विचार केला तर या पंचगंगेच्या अगदी उगमापासून ते संगमापर्यंत ही संपूर्ण मोहिमेमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊन ही नदी प्रदूषित होण्यापासून वाचवली पाहिजे आणि त्यासाठीच एक चळवळ उभी करणं गरजेचे आहे। त्याचबरोबर या पावसाच्या दिवसामध्ये पूर येतो तर आपल्या या नदीचं जे पात्र आहे ते सपाट असल्यामुळं येणारं पावसाचं पाणी हे आजूबाजूला पसरलं जातं आणि त्यामुळेच आपल्याला पुराची समस्या जाणवते आणि त्यासाठीच या नदीचं खोलीकरण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच त्याचा गाळ काढणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे। तर या नदीचं खोलीकरण केल्यामुळं एक तर पाण्याचा प्रवाह व्यवस्थित राहील आणि त्याचबरोबर जाता होणारं जे पाणी आहे किंवा पावसाचं जे पाणी आहे जे कुठे ना कुठे मुरवायलाच पाहिजे, त्याच्यासाठीच एक पाझर तलाव सारखी निर्मिती असू दे किंवा कृत्रिम कुंडाची निर्मिती असू दे, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये सुद्धा याचं पाणी इथे नागरिकांना वापरता येऊ शकतं। त्याचबरोबर नदी किनारी भागात असणाऱ्या नागरिकांना सुद्धा महापुराचा फटका बसणार नाही अशा कित्येक योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मदतीने करता येऊ शकतो। अगदी बघा ना, आपल्या शेजारी असणं हुपरी गाव या ठिकाणच्या भागामध्ये गेला तर पाझर तलाव म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी साठतं, परंतु उन्हाळ्यामध्ये सुद्धा येथील लोक त्या पाझर तलावाचा वापर करतात। किमान 2 ते 3 महिने या पाझर तलावातून पाणी आपल्या नागरिकांना मिळू शकतं याची रचना आपणही करू शकतो। याच नदीचा एक छोटासा भाग धार्मिक कामासाठी वापरता येऊ शकतो, ज्याला आपण धार्मिक घाट सुद्धा निर्मिती करू शकतो आणि ही गोष्ट केल्यामुळे नदी सुद्धा स्वच्छ राहील आणि नदी म्हणजे आपण माता म्हणतो, ही माता आपल्याला आशीर्वाद सुद्धा देईल आणि आपले धार्मिक कार्य सुद्धा चांगल्या रीतीने पार पाडते। या 4 महिन्याच्या पावसाच्या कालखंडात जे वाया जाणारं पाणी असतं ते पाणी साठवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो। मग त्याच्यासाठी विहीर पुनर्भरण योजना असू दे, रिबोरिंग सारखी योजना असू दे, जेणेकरून या भूजलाची पातळी वाढवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे। रेन वॉटर हार्वेस्टिंग असू दे, जेणेकरून आपल्या घरावरून, आपल्या छतावरून जे पडणारं पाणी आहे ते डायरेक्ट या जमिनीमध्ये कसं मुरेल याचा विचार आपण करणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही खणी असतील
किंवा छोटे मोठे विहिरी असतील, या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी हे पावसाचं पाणी साठवलं जाईल आणि पुन्हा एकदा हेच पाणी आपल्याच लोकांना वापरता येऊ शकतं. आणि प्रत्येक गावागावामध्ये आपण ओढे बघतो. आणि काही वर्षापूर्वीचा कालखंड तुम्ही आठवा, हे ओढे पाणी भरलेले असायचे, पण आज हेच ओढे ओस पडू लागले. आणि याच्यासाठीच हे ओढे जर आपण चांगल्या प्रकारे विकसित जर केले तर पुन्हा एकदा या ओढ्यांना 12 महिने पाणी साठून राहील आणि हेच भूजल पातळी वाढवण्यास मदत करतील, जेणेकरून तिथल्या आसपासच्या लोकांना त्या ओढ्याचं पाणी पुन्हा एकदा वापरात येऊ शकतो. आज कोल्हापूर जिल्ह्यातील वरिंगपाडळी गाव घ्या, या ठिकाणी कित्येक ओढे असे आहेत ज्या ठिकाणी त्या ओढ्याचं पाणी त्या गावात अजूनही वापरलं जातं. मग ही गोष्ट आपल्या ठिकाणी सुद्धा करता येऊ शकते. आपला शहापूरचा ओढा असू दे किंवा कोरोची सारख्या भागामध्ये अजूनही ओढा तो आहे जो अगदी अनादी काळापासून चालत आलेला आहे. या सर्व ओढ्यांना जर बघितलं तर पुन्हा एकदा आपणच आपल्या सर्व प्रयत्नातून या ओढ्यांना एक चांगलं स्वरूप प्राप्त देण्याचं काम आपण करू शकतो. केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मदतीने वेगवेगळ्या पाण्यासंबंधीच्या ज्या काही योजना आहेत त्या राबवून आपल्या ठिकाणी होणारी पाण्याची टंचाई आपण दूर करू शकतो. मराठवाड्याचं उदाहरण घ्या. इतका मागासलेला भाग असून सुद्धा या ठिकाणी त्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या बांधकाम करून, अगदी मोठमोठे विहिरी बांधकाम करून पाणी साठवलं जातं आणि 8-8 महिने पाणी वापर करून शेतीला सुद्धा पाणी वापरलं जातं. जर या मराठवाड्यामध्ये जर ही शेततळी विहिरी पुनर्भरित होऊ शकते, मग केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मदतीने आपण ही करू शकतो. कारण आपल्या भागाला तर पावसाचं वरदानच आहे आणि याकडेच आपण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये 50 लाखाच्या वरची लोकसंख्या असून तिथल्या धरणातून त्यांना पाणी मिळू शकतं. मग आम्हाला का मिळू शकत नाही? एकीकडे जागतिक स्तरावर विश्वगुरु बनण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे आपण पाणी पाणी करत असतो. हा विरोधाभास कुठेतरी विचार करायला लावणार आहे. आपले राजकीय मतभेद विसरून या शहराच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येणं आज काळाची गरज आहे. संपूर्ण राजकीय मतभेद विसरून राज्य सरकार, केंद्र सरकार, सामाजिक कार्यकर्ते, संपूर्ण नागरिक एकत्र येऊन हा पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, सर्वसामान्य उमेदवार म्हणून या पाण्याविषयी जी काही मला माहिती होती ती मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि यासाठीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचं एक निर्णायक मत या शहराचं भविष्य पालटू शकतं. या शहरासाठी पाण्यासाठी मंजूर झालेल्या सर्व योजना या शहरामध्ये लागू होणं तितकंच गरजेचं आहे. तरच या शहरातील पाणी टंचाई मिटेल. अन्यथा पाण्याविषयीचं राजकारण हे असंच चालू राहील. यावेळी तुमचा एक निर्णय या शहराचं भवितव्य घडवू शकतो. तेव्हा विचार करा आणि विचारपूर्वक मतदान करा. धन्यवाद.